सद्गुरु संसारेश्वर महाराज की जय। राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की, नरसिंह सरस्वती नारायण दत्तानंद स्वामी महाराज की जय, माधवाश्रम स्वामी महाराज की जय। दोन्ही हात उंचावून सद्गुरु संचारेश्वर महाराज की। थांबा हात असेच ठेवा, कारण कॅमेरा इकडं तुमच्या हाताकडे यायला आहे। जे हात वरे ठेवतील त्यांच्या हातामध्ये 500 रुपयाची नोट आपोआप येणार नाही। बोला सद्गुरु संचारेश्वर महाराज की, सद्गुरु संचारेश्वर महाराज की, सद्गुरु संचारेश्वर महाराज की। झालं प्रवचन म्हणले बरं झालं, कारण मोहनदादांनी सांगितलं प्रवचन झालं की भोजन आहे म्हणून। तरी बरेच जण पत्रिकेमध्ये फक्त भोजनाची वेळ पाहतात, बाकीचा वरचा कार्यक्रम पाहतच नाहीत। परंतु माझ्या समोर सद्गुरु संचारेश्वर महाराजांची जी लाडकी लेकरं इथं बागडायला आली आहेत, खेळायला आली आहेत, काही फार गंभीर वगैरे होऊ नका। पाचलेगावकर महाराज सगळ्यामध्ये मिसळताना फार गमती जमती करायचे। आता इथं बसलेल्यापैकी पाचलेगावकर महाराजांचा भर पाहिलेले किती आहेत? भरातले पाचलेगावकर महाराज, भरातले पाचलेगावकर महाराज पाहिलेले बरेच जण आहेत, पण न पाहिलेले सुद्धा बरेच जण आहेत। पण ज्यांनी भरातले पाचलेगावकर महाराज पाहिले नाहीत त्यांना घरातले पाचलेगावकर महाराजांसाठी हा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे। कारण आता हृदय हे आपुले म्हणले सद्गुरूचा निवास कुठं करावा, सद्गुरूंना कुठं बसवावं। माझी आई एक भजन म्हणायची, हृदयाच्या आकाशात बांधिला झोपाळा, वरी बैसा गुरुराया माय बापा स्नेहाळा। हृदयाच्या आकाशात बांधिला झोपाळा, हृदयाच्या आकाशात बांधिला झोपाळा,
वरी बैसा गुरुराया माय बापा स्नेहाळा, वरी बैसा गुरुराया माय बापा स्नेहाळा, हृदयाच्या आकाशात बांधिला झोपाळा, हृदयाच्या आकाशात बांधिला. थांबा 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 थांबा, बांधला ना नक्की? जरा बघा मध्ये व्यवस्थित बसलाय का? का कुठं खालेवरे झाली साखळी? नाही झाली, नाही झाली बरं. कारण आपल्या हृदयात बसावं, सद्गुरूंनी आपल्या हृदयात बसावं अशी केवळ आपलीच इच्छा नसते, सद्गुरूची सुद्धा इच्छा असते की माझ्या लेकराच्या काळजामध्ये मी सदैव असावा, ही सद्गुरूंची इच्छा असते. म्हणून त्या सद्गुरू इच्छेला प्रणाम करून आपल्या हृदयामध्ये जर महाराज बसले आहेत, पहा बरं आता, माझ्याकडे नका पाहू, समोरही नका पाहू, जरा हृदयामध्ये पहा. महाराज बसलेत ना, आपल्याला दिसतात, आपल्याला दिसतात. दिसल्यानंतर पहा, बसावे शांतपणे क्षण एक, सद्गुरू समोरी देख, बघत रहावे एकटक ते मंगल रूपडे, त्यांचे ते सुहास्य वदन, त्यांचे ते पवित्र चरण, पाहताच ते प्रेमळ नयन, समाधीच लागे. बघत रहावे मुख कमल, स्पर्शावे चरण कमल, अर्पावे आपुले शिर कमल, श्री गुरु चरणावरी. एवढं केलं ना? मी तुम्हाला विचारायलो, इथं बसविलंय ना गुरु महाराजांना? करतो बरं मनुष्य. काय सांगू तुम्हाला, मनाची एवढी ताकद आहे की आपण जर मनाला म्हणलं की माझ्या समोर माझे सद्गुरू आहेत, तर इंद्रियाची मनाला एवढी साथ असते की उघड्या डोळ्यानं माझ्या समोर मला सद्गुरू दिसतात. मी म्हणावं मला सद्गुरू दिसावेत. मी कुठेही असो, मी बसमध्ये असो, मी रेल्वेमध्ये असो, मी फ्लाईटमध्ये असो, मी ॲटोमध्ये असो, कुठेही असो, चलता चलता एकदा म्हणा की महाराज तुम्ही मला थोडे दिसानं. बरोबर डोळ्यासमोर दिसतात, दिसतातच. अरे इथं बसल्या बसल्या मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्या घरचं कपाट तुमच्या दिसायला आहे का? तुम्हाला कपाट, फ्रीज दिसायला आहे की नाही? डोळे उघडे ठेवून जर मला माझ्या घरचं फ्रीज दिसतं, तर उघड्या डोळ्यानं माझे सद्गुरू मला दिसतात. फक्त एकदा म्हणावं लागतं की मला तुम्ही दिसा, कुठंही असा, ज्या ठिकाणी. पुढे काय? सगळं तुम्हाला माहित आहे बरं, उगाच मला बोलविलं, काही काम नव्हतं. ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निज रूप तुझे. आम्हाला माहित नाही का की हा महाराजांचा फोटो आहे? नाही, आम्हाला हे माहित आहे की हे महाराजच आहेत. कारण या साधकानं पुढं असं सांगितलं की ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. अरे क्या बात आहे, काय मस्तीवाला आहे हा, काय कल्पना आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, कुठेही ठेवू दे, मी माझं मस्तक कुठेही ठेवू दे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी. तुम्ही सगळेजण म्हणा पुढचं एकदा, वन्स मोर.
याचा अनुभव ही सद्गुरूची थोर कृपा असते. माझ्या पाचलेगावकर महाराजांना चिखला मातीचे घमेले उचलून डोक्यावर घेऊन जाताना त्या चिखला मातीमध्ये भगवंत दिसला. कारण चिखला मातीचा गाळ भरून रस्ता स्वच्छ करणं, साफ करणं हे करत असताना त्यांना असं वाटलं नाही की मी कधी हे काम करीत आहे. त्यांनी अशी भूमिका ठेवली की मी हा यज्ञ करीत आहे. श्रमदान हा शब्द महाराजांना तेवढा प्रिय वाटत नव्हता. पहिल्यांदा ते वापरतही होते, परंतु दान या शब्दापेक्षाही महाराजांची भावना होती की श्रमदान यज्ञ. यज्ञामध्ये काय असतं? यज्ञामध्ये आहुती असते, यज्ञामध्ये अग्नी असतो की नाही? माझ्यावर भरोसा ठेवू नका, मी खूप लांबून आलो म्हणून माझ्यावर भरोसा ठेवू नका. यज्ञामध्ये अग्नी असतो की नाही? मग पाचलेगावकर महाराज जो श्रमयज्ञ करायचे, अजून कोणते यज्ञ करायचे? रक्तदान यज्ञ करायचे. मग मी मोहनदादांना विचारलं, समजा की यज्ञामध्ये तर अग्नी लागतो ना, बिन अग्नीचा यज्ञ होतो का? नाही ना. मग आता ह्याच्यामध्ये अग्नी कुठे? मग याला यज्ञ कसं म्हणायचं? प्रश्न गंभीर आहे. महाराजांनी त्याला यज्ञ हा शब्द दिला आहे आणि अग्नी तर नाही आहे. चला, मी तुमचा 2 मिनिटं वेळ घेतो, आपल्याजवळ खूप कमी वेळ आहे. आपल्याला जेवण करून 2 वाजेपर्यंत आपापल्या घरी पोहोचायचं आहे. आपल्या सगळ्यांजवळ वेळ खूप कमी आहे, म्हणून पटपट चालू, आपण थोडंसं घाईनं चालू. महाराजांनी यज्ञ केले, त्या यज्ञामध्ये अग्नी कुठं आहे? आता मी तुमच्या समोर एक मुद्दा ठेवतो बरं का हो. ते व्हिडिओवाले थोडंसं पब्लिकला सुद्धा मला सहभागी करून घ्यायचं आहे. जेव्हा ते सहभागी होते सगळीकडे पाठवायचं, व्हायरल करायचं आणि रात्री लाईक मोजीत बसायची. बरोबर आहे की नाही? चला, माझा प्रश्न असा आहे की सद्गुरू संचारेश्वर महाराजांनी केल्या यज्ञामध्ये अग्नी काय आहे? अग्नी कोण आहे? मी आत्ता तुमच्या समोर एक प्रयोग करतो. माझ्या पाचलेगावकर महाराजांच्या यज्ञामध्ये यज्ञ करणारा प्रत्येक जण, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक साधक, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक मुलगा, प्रत्येक स्त्री, महिला, हे सर्वजण अग्निकुंड होते. आता उगून नुसती मान हलवू नका. आपण कुठं अग्नी आहेत का? नाही, आपण कुठं अग्नी आहेत का? आपण अग्नी नाही आहेत. अग्नी आहेत का नाही एकदा मला पक्क सांगा. आपण अग्नी आहेत का? अवघडच आहे, आपण अग्नी नाही आहेत. पण आता मी तुम्हाला असं दाखवतो की आपण अग्नी आहेत, अग्निरूप आहोत. आपल्यामध्ये परिपूर्ण अग्नी भरलेला आहे. एक माझ्याबरोबर छोटा प्रयोग करा. तुम्ही सगळे बसलेले आहात ना? जागे आहात? सगळे पाठीमागेपर्यंत सगळे जागे आहात? चला, माझ्याबरोबर एक प्रयोग करा. आपल्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकावर घासा. अजून जोरात. अजून कोणी सुरू केलं नाही? अजून जोरात, अजून जोरात. लागलं. खरं सांगा, खोटं सांगू नका. मी अडाणी मनुष्य आहे. तुम्ही असे हातात तळवे घातले आणि आपल्या गालाला लावले, बर्फासारखं गार लागलं. चुकलं बुवा तुमचं. तुम्हाला कोणी बोलू तर एकदम गरम लागलं. आता माझा पुढचा प्रश्न आहे की हे जो गरमपणा आहे हा अग्नी आहे की नाही? मग जर अग्नी आहे तर शेवटचा प्रश्न की हा अग्नी बाहेरून आत आला का आतून बाहेर आला? आतून बाहेर आला. माझ्या पाचलेगावकर महाराजांनी राष्ट्राचा अग्नी राष्ट्राच्या नागरिकांच्या आतून बाहेर प्रगट केला. हे पाचलेगावकर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हे पाचलेगावकर महाराजांचं मोठेपणा आहे. हे पाचलेगावकर महाराजांचं दिव्य कार्य आहे. पाचलेगावकर महाराजांचं गुरुत्व काय आहे? तर आतला अग्नी प्रगट केला, म्हणून त्यांचं प्रत्येक कार्य यज्ञ आहे. ज्ञानेश्वर माऊलीने आपली संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या शेवटी ज्ञानेश्वरीचा उल्लेख काय केला? तर आता विश्वात्मके देवे येणे
हा बरं, तुम्हाला माहिती आहे की नाही? तुम्हाला सगळं माहिती आहे. तो यज्ञ आहे. मला पहिला मुद्दा हा ठेवायचा आहे की सद्गुरू पाचलेगावकर महाराजांनी अरे एवढं जे केलं तेवढाच यज्ञ नाही, त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं, याच्यापैकी पाचलेगावकर महाराजांना पाहताना जे बाळवयाचे असतील त्यांनी पाचलेगावकर महाराजांचा लाड पाहिला असेल. अरे अरे अरे, इतकं लहान लेकराला ते इतकं जवळ घ्यायचे, त्याच्या तोंडावरून हात फिरवायचे, त्याच्या डोक्यावरून हात फिरवायचे, त्याच्या पाठीवरून हात फिरवायचे. त्याची माय जर देईनं गेली महाराजाजवळ, त्यांचा फार एक लाडका शब्द होता, त्राटिका म्हणायचे ते तिला, दे म्हणायचे त्राटिके माझ्याजवळ. मग ते त्याला त्या लेकराला घ्यायचे, लेकराला सांभाळायचे, लेकरावर खूप माया करायचे. खरं सांगू, सद्गुरू हेच करतात, आपल्या लेकरावर खूप माया करतात. पाचलेगावकर महाराजांनी आम्हाला फार मज्जा वाटायची. माझं असं भाग्य आहे की ह्या लेकरापेक्षाही लहान वयापासून, बरं का, आता तुझं किती वर्षाची आहेस तू? 10, फार झालं. मी 5 वर्षापासून तू सांगायलो माझ्या. मला इतकं आता लहान लेकरू इथं कोणी दिसत ना. हां, वयाच्या 5व्या 6व्या वर्षापासून पाचलेगावकर महाराजांच्या अंगावर पोटावर धिंगाणा करायचं भाग्य या देहाला लाभलं. ते आम्ही त्यांचं पोट गरगरीत असल्यामुळं आम्ही त्यांच्या पोटावर तबला वगैरे नगारा, मला नगारा वाजवायला आवडायचा, तर ते तिकडं नगारा वाजवायला सुरू झालं की आम्ही इकडं त्यांच्या अंगावर. इतके लाड लहानांचे करण्याचं पाचलेगावकर महाराजांचा स्वभाव होता. लहान लेकरावर प्रचंड प्रेम करीत होते. तेव्हा कळत नाही, पण आता लक्षात येतं की आजही आपण वयाच्या कोण्याही टप्प्यावर असू, पण आज जर आपण बालक होऊन त्यांच्यासमोर गेलो, लहान होऊन त्यांच्यासमोर गेलो, बाळ होऊन जर त्यांच्यासमोर गेलो, तर त्यांच्या अपार वात्सल्याचा अनुभव आजही आपल्याला येईल, उद्याही येईल आणि पिढ्यानपिढ्या येईल. मात्र फक्त अट एकच आहे की लहान होता आलं पाहिजे. आणि आपली अडचण अशी आहे की आपल्याला फक्त लहान होता येत नाही. पाचलेगावकर महाराजांनी लहानावर प्रेम केलं. आपली अडचणच ही आहे की आपल्याला लहान होता येत नाही. आपण जर थोडं, आत्ता इथं दादांनी आवाहन केलं होतं की काही इथं पावती बुक वगैरे काही नाही, काय टाकायचे ते इथं टाकायचं. परंतु पावती बुक असलेल्या ठिकाणी माणसं आवर्जून पावतीवर आपलं स्वतःचं नाव नोंदवून पावती वगैरे देतात. काही कुठं दान द्यायचं असलं तर लहान होऊन दान देत नाहीत, मोठे होऊन दान देतात. अशाच एका मंदिराला एक जणांनी पंखा दान दिला. ऐकायलात ना? अशाच एका मंदिराला एक जणांनी पंखा दान दिला. पहिल्या पत्त्यावर स्वतःचं नाव लिहिलं, हे असे 3 पत्ते आहेत ना, स्वतःचं नाव लिहिलं. दुसऱ्या पत्तीवर आपल्या बायकोचं नाव लिहिलं. तिसऱ्या पत्तीवर मुलाचं नाव लिहिलं. म्हणलं अजून एखादा पत्ता नाही का त्याचा? अरे म्हणलं झालं ना तुमच्या सगळ्यात? नाही म्हणलं आमच्या इथं एक आमचा टॉमी आहे, टॉमी फार लाडका आहे, त्याचं नाव आम्हाला कुठंतरी टाकायचं होतं. अरे 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 म्हणलं थोडं दान करायलास पण टॉमी व्हायलास की रे. आता टॉमी म्हणजे कोण ह्याचं काही मी इथं विश्लेषण करीत नाही. तर तेवढं ते लिहिलं. महाराज त्यांनी पंखा दान दिला मंदिराला. लोक मंदिरात येऊन बसले. हे पंखा काही लावू देईन साहेब, पंखाच लावू देईन, खटका दाबूच देईन. अरे म्हणलं आता माणसं आले तर धगायले, थोडा पंखा लावूत आपण. नाही म्हणलं पंखा लावून खटका दाबायचा नाही. अरे म्हणलं कशाला दाबायचा नाही म्हणलं पंखा दाबला की ते फिरत आहे. अरे म्हणलं मग फिरण्यासाठीच आहे ना? नाही म्हणलं पंखा दाबला की ते फिरत आहे, आणि फिरलं की आमचे नावच दिसत नाहीत. आणि नावच दिसत नसतील तर देऊन काय उपयोग आहे? माझ्या पाचलेगावकर महाराजांनी आपल्या प्रत्येक लाडक्या लेकराला एक संदेश दिला की माझे आसते पण लोपो, नाम रूप हरपो. काही नाव नाही,
करणारा कोण आहे याची जेव्हा खरी जाणीव होते, आपण जे सगळं करतो ते करणारा कोण आहे याची जेव्हा खरी जाणीव होते, तेव्हा असं कळतं की आपलं नावही खोटं आहे आणि आपलं रूपही खोटं आहे. मात्र कळावं लागतं की करणारा कोण आहे. जो देह आपण एकमेकांचा पाहतो, तो देह ज्याने दिला त्याचं नाव विसरून आपण आपल्या नावासाठी जर काही करीत असू, तर महाराजांचा पहिला आपल्याला एक मूळ मुद्दा संदेशाचा असा आहे की प्रयत्न करा, खूप कामं करा, खूप कामं करा, परंतु प्रत्येक काम करताना ओम तत्सत श्री परमेश्वर प्रीत्यर्थम या भावनेनं करा. आणि काम केल्यानंतर महाराजांचा जो मूळ महामंत्र यज्ञ संस्थेशी संबंधित आहे, त्याचं शेवटचं वचन आहे इदं न मम. माहिती आहे ना तुम्हाला? इदम म्हणजे हे, न म्हणजे नाही, मम म्हणजे द्या द्या मग मला देताल का? अहो महाराज म्हणावं लागतंय, म्हणायच्या गोष्टी इथे, पण नाही, ह्या म्हणायच्या गोष्टी नाही येता. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जे जे माझं आहे ते काहीही माझं नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे, कोणी सांगायची गरज नाही. समजा हार्ट अटॅक येऊन एखादा मनुष्य जर गेला, काम करता करता चालता फिरता, तर त्याला आणल्यानंतर रडत रडत का होईना त्याचं पोरगं त्याच्या खिशातलं ATM काढून घेतंय, प्रेमापोटी जाऊ देत नाही. तसंच हो, 4 बोटात 4 अंगठ्या होत्या, त्या पण आक्रोशाच्या आणि रडण्याच्या गोंधळामध्ये ते कोणाच्या लक्षातच येईना गेलं. बांधायची वेळ आली, त्याच्या बायकोला वाटलं की आता जातंय हे सगळं. बरं, 1-1 तोळ्याची जरी म्हणलं तरी आजच्या हिशोबानं काय 4 अंगठ्याचे किती झाले? आजचा हिशेब धरा की. मला नका सांगू, मला पैसा म्हणलं की भेव वाटते. हां, तर ती बाई मोठमोठ्यानं रडत रडत सांगू लागली की काय सांगावं, 4 बोटामध्ये 4 अंगठ्या कशा शोभून दिसत होत्या, आता पुन्हा कशा दिसत्याला. म्हणजे लोकांना कळालं की त्या अंगठ्या काढून घ्या म्हणून. म्हणजे लोकांनी अंगठ्या काढून घेतल्या. मला हे माहीत आहे, मला हे सांगायचं नाही तुम्हाला की काहीही माझं नाही, हे कोणी सांगायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, पण आपल्या कोणाची हिंमत नाही, ही अडचण आहे. आणि सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू धैर्य देतात, हिंमत देतात. काय पाचलेगावकर महाराजांचं काय आहे, असं म्हणतात की त्यांचं वय वर्ष जेव्हा 8 वर्षाचे ते झाले होते, तेव्हा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या लग्नाची चर्चा निघाली. कितव्या वर्षी, उगा कोणाला आता सांगू नका, 8व्या वर्षी लग्नाची चर्चा निघाली. तर त्यावेळेस आपल्या प्रभूंना संसार आपला वाटला नाही, भगवंत आपला वाटला. आणि ह्या संकटातून सोडवण्यासाठी त्यांनी पळत जाऊन अरण्यामध्ये भगवंताची प्रार्थना केली. तेव्हा भगवंतानं सांगितलं, तुझ्या विवाहाचं जाऊ दे, तुमचा वाडा जळणार आहे आणि ती आजी त्याच्यामध्ये जळून जाईल, तिला वाचवायचं बघायचं असलं तर बघा. 7-8 वर्षाच्या लेकरानं सांगितलं, पण कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. शेवटी वाडा जळाला, त्या आजीही जळाल्या, घटना घडून गेली. पण या घटनेचं फार मोठा परिणाम आणि फार मोठा संदेश सद्गुरूंनी आपल्याला दिला. त्याच घराचं भस्म, जे राख झाली त्या घराची, तिचंच भस्म केलं आणि ते भस्म आपल्या सगळ्या सर्वांगाला लावलं आणि घरादाराचा त्याग केला. असं ही ज्याची राख होणार आहे त्याचं भस्म करणे. राख अपवित्र आहे. ऐकायलात ना? जेवायचा वेळ किती दिलाय? वाढणारे म्हणजे यार तुका माणूस आहे की काय म्हणे. 3 पंक्ती झाल्या तरी त्यानं खिशातून पत्रिकाच काढली. जेवायचा टाईम 12 ते 4.
भोजन उपासनेपर्यंत जो भाग झाला, जे भजन झाली, गोड भजनं झाली, छान भजनं झाली. मला आठवलं काय माहिती आहे का, उपासना संपली की पाचलेगावकर महाराज माझ्या वडिलांना भजन म्हणायला लावायचे आणि त्या भजनानंतर मग ते त्यांचं चिंतन प्रबोधन सुरू करायचे. तर इथं छान 3 भजनं गोड झाली आणि त्या भजनातलं शेवटच्या भजनातलं शेवटची ओळीतले शेवटचं चरण हे फार काळजाला भेदून गेलं की आम्ही तुम्हीच ना. म्हणजे सद्गुरू काय करतो, सद्गुरू सत्शिष्याला सद्गुरू रूप देतो. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. म्हणलं एकदा गुरुला परिसाची उपमा देऊन पाहिली की सद्गुरू परिसासारखे असतात की आपल्यासारख्या लोखंड असलेल्याला जर सद्गुरूचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं होतं. परंतु संतांनी सांगितलं की सद्गुरूला परिसाची उपमा ही कमी आहे. कारण ऐका, परिस फक्त लोखंडाचं सोनं करू शकतं, दुसऱ्या धातूचं सोनं करू शकत नाही. मात्र सद्गुरू आपल्या दारात आलेल्या प्रत्येकाचं कल्याण करतात, म्हणून परिसापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. म्हणून म्हणले लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरू महिमा अगाध तो. आपणा सारिखे करीती तात्काळ. तात्काळ लाईट लावल्यानंतर उजेड पडायला 2-4 दिवस लागत नाहीत, 2-4 तास लागत नाहीत, 2-4 मिनिट लागत नाहीत, 2-4 सेकंद लागत नाहीत. हा खटका दाबला आणि हा उजेड पडला. तसा सद्गुरूचा थोडा अवघड शब्द वापरतो, ज्याला सद्गुरूचा दंश झाला. दंश. पाचलेगावकर महाराजांच्या लेकराबरोबर मी बसलेलो आहे. मला माझं सगळं बाळपण आठवलं. हे सगळं आम्ही तेव्हा जे करीत होतो तेव्हा त्याचा अर्थ कळत नव्हता. फक्त ते अस्त्राय फट म्हणताना मज्जा वाटत होती. ते असं टाळी वाजवायची तेवढी मज्जा वाटत होते. परंतु मी इथं दंश हा शब्द मुद्दाम पाचलेगावकर महाराजांच्या लेकरासमोर वापरत आहे की अरे, ज्याच्या दंशानं जीव जाण्याची भीती वाटते त्याची भीती काढून आपल्या सर्व भक्तांना निर्भय आणि अभय करणारा जगाच्या पाठीवरचा हा एकच महात्मा होऊन गेला की त्यानं ते एकच व्रत होतं की माझे लेकरं निर्भय राहिले पाहिजेत. ज्याप्रमाणे महादेवानं सदाशिवानं आपल्या गळ्यामध्ये साप बाळगला, ते सुद्धा मला थोडीशी म्हणजे सदाशिवाला प्रणाम करून मी हे वचन ठेवत आहे की तिथं तरी मला थोडंसं कारण दिसतं. कारण कंठामध्ये विष धारण केलेलं होतं आणि सर्प थंड असतो, कारण तरी होतं. पण माझ्या सद्गुरूंनी मात्र बुडते हे जन देखवे ना डोळा, येतो कळवळा म्हणून या. केवळ लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. काही पाहिजे नव्हतं त्यांना तुमच्याकडून. मी दंश शब्द याच्यासाठी वापरला की जो दंश करतो, ज्याच्या दंशामुळं मृत्यू येण्याची माणसाला भीती वाटते. आणि सद्गुरू काय करतात, सद्गुरू काय फक्त आपलं दुःख हेच आहे की आपलं संपूर्ण जन्माच्या पहिल्या श्वासापासून मरेपर्यंत आपण फक्त भीतो. मी कोणाला भेट नाही, मी कोणाला भेट नाही म्हणलेलं सुद्धा मरणाला भीतो. पाचलेगावकर महाराजाची एक गंमत सांगायचे की म्हणे एक म्हातारी 90 वर्षाची काटक्या कुटक्या गोळा करून मोळी बांधली होती आणि तिला इतकं वाईट वाटू लागलं. ती म्हणली, अरे यमा, मला आता उचलून तरी ने. सुदैवानं यमराजाची स्वारी तिथून जाऊ लागली. यमाला वाटलं आपल्याला कोण रिक्वेस्ट करणारं नाही, आपल्याला कोण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते का कोणी यमाला. ये म्हणून कोण आमंत्रण देत आहे, ही काहीतरी म्हातारी आहे, ती मला आमंत्रित करायली, ती मला बोलवायली आहे.
म्हणून आपण जावं म्हणून यम आला. त्यानं शब्द ऐकले होते, उचलून ने. आला म्हणला, म्हातारे चल तुला उचलून न्यायला आलो मी. ती म्हणली तू कोण आहेस? ती म्हणली यम आहे. म्हणली यमा, कानाच्या डॉक्टराकडे जाऊन ये. ही मोळी मला उचलणं म्हणून मी म्हणले की यमा मला उचलून दे, मी उचलून ने म्हणलेच नाही. मरेपर्यंत माणसाला मरण येण्याच्या प्रसंगाला माणसाला सगळ्यात जास्त मृत्यूची भीती वाटते. मरण कोणालाही नको आहे आणि मरण कोणाचंही टळत नाही. सद्गुरू मरण टाळत नाहीत. राजा परीक्षितीचं मरण शुकाचार्यांनी टाळलं नाही, परंतु संत काय करतात, सद्गुरू काय करतात, तुमची मृत्यूची जी भीती आहे. मग तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. एकदा मृत्यूचं भय संपलं की आनंदच आनंद आहे. मृत्यूचं भय. आणि महाराजांनी आपल्या स्वतःच्या अंगखांद्यावर साप बाळगले. जिथं जातील तिथं साप फिरत होते. बाळपणी आमच्या अंगखांद्यावर त्यांच्या हातानं टाकलेले साप खेळले. तेव्हा भ्यावं हे माहीत नव्हतं, सोडून द्या. आता त्याच्या कल्पनेनं सुद्धा भीती वाटते. सद्गुरू काय करतात, तर सद्गुरू आपल्याला निर्भय करतात. लहानपणी मायबापाचं भेव ऐका की, नुसती यादी उगं तुम्ही नुसती मोजा. लहानपणी मायबापाचं भेव, तरुणपणी लग्न झाल्यावर कोणाचं भेव हे मी काही तुम्हाला सांगत नाही, तुम्हीच मला सांगा. मी तुम्हाला सांगत नाही, तुम्ही मला सांगू नका. तुमचं तुमच्यापाशे, माझं माझ्यापाशे. पण सगळ्याला माहीत आहे तरुणपणी तिचं भेव. म्हणून तर तिला आग म्हणतात. आग काय म्हणतात इकडं मध्ये जर असल, अगं इकडे बरं, अगं हे कुठं आहे, अगं कुठं गेलीस, काय म्हणतात, आग. नाही, तुम्ही पुण्यामध्ये आहात, तुम्ही म्हणताल की अला काना नाही. नाही ही गोष्ट खरी आहे, पण बोलताना येतो त्याला कोण काय करणार आहे. मग मी एकदा पेट्रोल पंपावर विचारलं होतं की मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरताना बाया दूर का म्हणून राहतात, तर तिथं लिहिलं होतं की आग से दूर रहिये, असं होतं. चला पुढे. हे भेव, मोठेपणी बायकोचं भेव, म्हातारं झाल्यावर पोरायचं भेव. सगळ्यांचे वृद्धापकाळ पोरायच्या भेवामध्ये. आणि जेव्हा गात्र गलित झाले, जेव्हा मृत्यू असा समोर दिसायला लागला, तेव्हा मरणाचं भेव. सद्गुरू पाचलेगावकर महाराज आपल्या सगळ्या शिष्यांना भयमुक्त करणारे होते, भीतीतून मुक्त करणारे होते. त्यांचा एक यज्ञाचा मुद्दा आपण पाहिला. दुसरा मुद्दा पाहिला की सर्पाच्या निमित्तानं त्यांनी आपली भीती घालवली, आपल्या मनातली भीती घालवण्याचं कार्य केलं. लहान लेकरावर प्रेम केलं, त्याचं मर्म तुमच्या लक्षात आलं का? आजही तुम्ही बालक होऊन जा. खरं सांगू का, संतांचं जे जीवन आहे, पाचलेगावकर महाराजांच्या गरजा फार कमी होत्या. त्यांना काही 10 वाराचं धोतर लागत नव्हतं. त्या काळात धोत्राचा वावर जास्त होता. त्या काळ त्यांना काही 10 वाराचं धोतर लागत नव्हतं. भला भक्कम असं हे जसं झब्बा सदरा असतो तो लागत नव्हता. त्यांच्या गरजा, त्यांच्या वस्त्राच्या गरजा फार कमी होत्या. घरी गेल्यावर कपाटामधल्या साड्या मोजा बरं, सांगू नका कोणाला. आपले ड्रेस मोजा बरं. अहो, घरातल्या घरात 4 ड्रेस बदलतात माणसं. म्हणजे बैठकी हॉलमध्ये जर कोणी माणसं आले असतील तर त्यांना भेटण्यासाठीचा वेगळा ड्रेस, बाथरूमकडे जायचं असेल तर वेगळा ड्रेस, रात्री झोपायच्या वेळेला वेगळा ड्रेस, मॉर्निंग वॉकचा वेगळा ड्रेस. माझ्या सद्गुरू पाचलेगावकर महाराजांनी मी जे त्यांचं लहानपणी रूप पाहिलं, बाळवयामध्ये, न कळत्या वयामध्ये पाहिलं, जर तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर तुम्ही तुमच्या गरजा कमी करा. वस्त्राच्या गरजेवरून
दुसरी गरज मेकअपची मेकअप नाही, ड्रेसिंग नाही, या दोन गरजा आपल्याला खूप त्रस्त करतात. काय आहे मी तुम्हाला सांगू का मोकळेपणानं, संतांच्या जीवनाकडे पाहत असताना संतांच्या जीवनाचा आम्हाला संदेश काय आहे, उपदेश काय आहे. ठीक आहे, मी असं म्हणणार नाही की पाचलेगावकर महाराज जसे एका लंगोटीवर राहत होते तशा एका लंगोटीवर राहणं पाचलेगावकर महाराजांनी आपल्या शिष्यांना सांगितलं आहे. पण तसं राहून त्यांनी हे सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या जीवनातल्या गरजा कमी करा. जर तुम्ही तुमच्या जीवनातल्या गरजा कमी करताल तर तुम्ही जे गरजताल त्यानं सगळं जग थरारून उठेल. सगळ्या संतांचा इतिहास पहा, त्यांच्या गरजा कमी होत्या. म्हणून संतांचं दर्शन घेताना, संतांना पाहत असताना, संतांचा धर्म पाहत असताना लक्षात ठेवू आपण सगळेजण की धर्म जर पाहायचा आहे तर त्या धर्माचं जर मर्म कळालं, ऐकायलात का, धर्माचं जर मर्म कळालं, खरं सांगू का, तर धर्म कळाला. पाचलेगावकर महाराज साप घेऊन फिरत होते, बाकीचा सगळा विषय त्यांची विज्ञाननिष्ठा, त्यांचा अभ्यास, त्याच्यावर मी येणार आहे पुढे थोडं. त्यांचं वाचन, आदर्श वाचक म्हणून त्यांचा त्या शतनामावलीमध्ये उल्लेख आहे. काय आहे आदर्श वाचनाची पद्धत? कधीही आदर्श वाचन हे मांडी घालून करावं लागतं. कधीही आदर्श वाचन हे उपांशू म्हणजे थोडंसं ऐकू येईल अशा आवाजात करावं लागतं. हां, पाचलेगावकर महाराजांसमोर बसून मी सुद्धा काही वेळेला त्यांनी दिलेले ग्रंथ वाचून त्यांना दाखवायचं मला भाग्य लाभलेलं आहे. परंतु मी वाचत होतो, मला त्यातलं मर्म जाऊ द्या, त्या शब्दांचे अर्थसुद्धा कळत नव्हते. मला हे आपल्यासमोर हे ठेवायचं आहे की संतांच्या जीवनाचं मर्म काय आहे. महाराजांनी श्रमदानाच्या माध्यमातून चिखल, माती, धोंडे, दगडं सगळे बाजूला केले आणि रस्ता साफ केला, स्वच्छ केला, रस्ता निर्मळ केला, रस्ता केला. मग सद्गुरू काय करीत असतात? सद्गुरू काय करीत असतात? आपल्या जीवनातले विकाराचे जे चिखल आहे, विकाराचा जो मातोडा आहे, विकाराचं जे अडथळे आहेत, विकाराचे जे दगडधोंडे आहेत ते बाजूला काढून आपल्या जीवनाचा रस्ता साफ करीत असतात. पाचलेगावकर महाराजांच्या सोबत श्रमदान केलेले इथं काही असतील. आता तशी ती जर परिस्थिती नसेल तर मी श्रमदान काय करायचं आहे, तर माझ्यामध्ये जो चिखल आहे, हे काय संतांच्या जीवनातलं काय किंवा धर्मवचनातलं काय किंवा कोण्याही विधानातलं काय, तिघातून जो निर्मळ झालेला आहे, हे तिन्ही जण धुवून काढलेले आहेत. आशाचं चिंतन सदैव असावं. आपले सद्गुरू अवधूत होते, सगळ्यांच्या पलीकडे होते. म्हणून एखादं विधान असो, एखादं धार्मिक सूत्र असो, एखादं वचन असो, त्याचं मर्म जर आपल्याला कळालं तर धर्म कळाला. फार प्रवचनकार, कीर्तनकार एक सहज गंमत सांगतात. या ओघानं समोर आले म्हणून मीही तुमच्या समोर ठेवतो. तशी ती तुम्हाला माहीत आहे. तुम्ही म्हणताल तुमची माझी पहिलीच जर भेट आहे तर तुम्हाला कसं काय माहीत आहे? मी सांगितल्यावर तुम्हाला कळलं की तुम्हाला सुद्धा माहीत आहे. काय म्हणे, एक म्हातारी होती आणि ते म्हातारी खूप आता जर्जर झाली होती, नुसते हाडं शिल्लक होते. तरी मुलगा आहे तिचा मग 60-65 वर्षापर्यंतचा होता. मुलगा वैद्याकडे गेला, डॉक्टरकडे गेला. म्हणला, डॉक्टर साहेब म्हातारी फारच क्षीण झाली आहे. अहो म्हणले, आता नुसती सेवा करीत राहावी, आता का नाही. म्हणले, काहीतरी द्या, औषध काहीतरी द्या. मग डॉक्टरांनी 2 प्रकारचे बाटलीमध्ये पातळ औषध दिले आणि त्यांनी सांगितलं की बा ही बाटली घेऊन जा घरी आणि म्हातारीला औषध हलवून द्या. मला नाही सांगायचं काही, मला प्रवचनच करायचं नाही, आता मला काही बोलायचंच नाही. वैद्यानं काय सांगितलं, ही बाटली घेऊन जा घरी आणि म्हातारीला औषध. त्यानं काय केलं तुम्हाला कसं काय माहित? मी तर म्हणलं होतं की नाही तुम्हाला माहित आहे म्हणून. तुम्हाला कसं काय माहित? त्याचं खरं कारण सांगू का? आपला सगळा परमार्थ असाच असतो.
मर्मसुख जे म्हातारीला गद 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 हलवायले, आता ती कपोता म्हातारी, अरे बापा असं काय करायला मी मरल ना, असं काय करायला मी मरल ना. ते म्हणला माय हे तर दुपारचं औषध आहे, हे नुसतं पाण्यात घालून द्यायचे, हे नुसतं हलवून द्यायचे, रात्रीची बाटली तुला पाण्यात घालून द्यायची आहे. दादा त्यानं म्हातारी रात्री गच्चीवर नेली, 5000 लिटरची टाकी होती आणि वैद्यानं सांगितलं होतं औषध पाण्यात घालून दे. फोन करून सोयरेच बोलवावे लागले की म्हातारी गेली म्हणून. मला गंमत नाही सांगायची, ठीक आहे गंमत समोर आली, थोडी मजा वाटली, सोडून द्या. परंतु महाराज जिथं जातील तिथं त्यांनी रस्ते निर्माण केले, जे रस्ते निर्माण आहेत ते स्वच्छ केले. जे रस्ते स्वच्छ आहेत त्या रस्त्यावर जर काही दगडकाटा असेल तर तो काढून टाकला. आमच्या गंगाखेडला गंगेच्या काठावरच्या प्रत्येक मंदिरामध्ये पूर्वी जे पूर यायचे, दरवर्षी खूप पूर यायचे, आणि पूर येऊन गेला, पावसाळा संपला की पाचलेगावकर महाराज गंगाखेडला यायचे, गंगेवर सगळ्यांना घेऊन जायचे आणि सगळेजण त्या मंदिरामधला जो गाळ आहे तो गाळ काढायचा, टोपल्यामध्ये भरायचा. अहो पहिलं टोपलं पाचलेगावकर महाराजांनी आपल्या डोक्यावर घ्यायचं आणि नेऊन टाकायचा गाळ. देव मोकळा करायचा, देऊळ मोकळं करायचं. सद्गुरू नाहीतरी दुसरं काय करीत असतात. हे जे आहे अनदेह देवाचे मंदिर आहे की नाही, काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. असा विठ्ठल स्वरूप आत्मा असलेल्या याच्यामध्ये पुराचा गाळ किती साचला. त्यावेळेस त्यांच्यासोबत चिखलाचे गोळे आम्ही उचलले, पण आम्हाला ती मजा वाटली. पण आज वयाच्या या वळणावर असं लक्षात येतं की त्या देवळातला गाळ काढून दाखवून माझ्या सद्गुरूंनी मला मर्म हे हातात दिलं की हे सुद्धा एक देवाचं मंदिर आहे आणि या देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा खूप गाळ साचला आहे, खूप गाळ साचला आहे. मत्सराचा गाळ साचला आहे, अहंकाराचा गाळ साचला आहे, दंभाचा गाळ साचला आहे, तिरस्काराचा गाळ साचला आहे, अज्ञानाचा गाळ साचला आहे. माझे सद्गुरू आपल्या हातानं तो चिखल काढून टोपल्यात भरून आणि ते टोपलं घेऊन ते पुढं जात होते. मग घड्याळ पाहू द्या किती वाजले ते. कारण तुमच्यासारखे जर अत्यंत उत्तम प्रतिसाद देणारे श्रोते असतील तर वक्ता एखाद्या वेळेस वेळेचं भान विसरू शकतो. परंतु काळजी करू नका, कारण ही वेळ कशाची आहे याची मला थोडी थोडी माहिती आहे. एक जणाचं प्रवचनच संपून गेलं. जेवायचा वेळ दिलेला होता, जेवायच्या आधी प्रवचन, आणि मुळात प्रवचनच ह्याच्यासाठी असतात की तिकडे स्वयंपाक जो चालू असतो त्याला अडथळा ते होईपर्यंत माणसासाठी तो एक जणाचं प्रवचन संपच ना 11चे 12 वाजले, 12चे 1 वाजले, 2 वाजले. श्रोत्यामध्ये एक जण होता, त्याच्या हातामध्ये नेहमी काठी असायची. ते जे काठी घेऊन तर उठला आणि जे त्या वक्त्याच्या समोर आला, वक्त्याला असं वाटलं की हे आता आपल्याला हाणतंय काय की, तर त्यावेळेस ते म्हणले की असं काही नाही, म्हणले आता बराच वेळ झालेला आहे, एवढं बोलून मी माझं भाषण संपवितो. तर ते काठीवाला म्हणला, तुला तुझ्या बापाची शपथ आहे, तू थांबवूच नको. कसं थांबवू नको म्हणलं, एवढी तुम्ही काठी घेऊन अंगावर आलात. म्हणले काठी घेऊन तुझ्यासाठी आलोच नाही. म्हणलं मग काठी घेऊन समोर कशाला, तुला बोलविलं कोण त्याला हुडकायलो म्हणला मी. तर तसं मी मोहन दादावर आणि नवीन दादावर अशी वेळ येणार नाही एवढी दक्षता घेईन, काही काळजी करू नका. पाचलेगावकर महाराज योगी होते. त्यांच्या काळामध्ये आम्ही लहानपणी लोक त्यांना
सदाशिव महादेव म्हणून दर्शन घ्यायचे. आणि आपसात बोलताना ते हे महादेव आहेत असं म्हणायचे. आमची बालबुद्धी 7-8 वर्षाच्या लेकराची बुद्धीच का आहे. खामगावचाच प्रसंग आहे. खामगावला वरच्या माडीवर महाराज मला आठवतं आहे मृत्तिकालिंग शिवलिंग हातावर घेऊन त्याची पूजा करत होते. आणि मी एकटाच तिथं बसलेलो होतो बाजूला कोपऱ्यामध्ये तेवढ्या ह्याच्यामध्ये. आणि मी ते खाली लोकांचं ऐकलेलं की हे महादेव आहेत, हे महादेव आहेत. तर मी त्यांना म्हणलं, महाराज लोक तुम्हाला महादेव म्हणतात, मग तुमची पार्वती कुठे? त्यांनी माझ्याकडे पाहिलं, नुसतं हसले, काही म्हणले नाही. तर पण आज कळतंय शिष्याची स्थिर बुद्धी म्हणजे पार्वती. पार्वती ही पर्वताची कन्या आहे आणि पर्वताचं मुख्य लक्षण आहे स्थिरता. शिष्याची स्थिर बुद्धी, या स्थिर बुद्धीसोबत जेव्हा सद्गुरू विहार करतात ना, तर तेव्हा सद्गुरू तारणारे होत नाहीत, तर ते शिष्यालाच तारक करतात. एवढं मोठं सामर्थ्य त्यांच्यामध्ये असतं. आपलं भाग्य थोर आहे की ज्यांनी ज्यांनी त्यांना पाहिलं, हसवताना पाहिलं, ते फार श्रेष्ठ वक्ते होते असं आम्हाला लोक सांगतात. आम्हाला काही ते कळालं नाही. आम्हाला एवढंच वाटत होतं की पाचलेगावकर महाराज म्हणजे काय आहे. तर आपल्याला थोडी भूक लागल्यासारखी वाटली की पाया पडायचं. पाया पडलं की त्यांच्या समोर जे टोपलं होतं त्या टोपल्यातलं ते उचलून द्यायचे, खायचं, पाणी प्यायचं, पुन्हा उड्या मारायच्या. पुन्हा भूक लागल्यासारखी वाटलं की पुन्हा पाया पडायचं. ह्याच्यातली गंमत सोडून द्या, पण भूक लागल्यासारखं वाटलं की सद्गुरूच्या पाया पडा. सद्गुरू तुम्हाला तृप्त केल्याशिवाय राहणार नाहीत, हे कधीही विसरू नका. तृप्त करतील. मात्र मी अन्नाच्या भुकेबद्दल बोलत नाही. हे माझे सद्गुरुराया, इतका धामधुमीनं प्रपंच केल्यानंतर आता लक्षात येतंय की हा प्रपंच मिथ्या आहे. आता तुझ्या पायाची ओढ आहे. विषय मगाशी मी सांगता सांगता सोडलं थोडासा की आज पौर्णिमा नाही आहे. आज पौर्णिमा आहे का? पौर्णिमा नाही आहे. तरी गुरुपौर्णिमा का करत आहोत? अरे ज्या दिवशी तुमच्या हृदयामध्ये श्रद्धेची पौर्णिमा जागृत होईल, ती प्रत्येक तिथी साधकासाठी पौर्णिमाच आहे. आणि प्रत्येक स्थिती ही गुरुपौर्णिमाच आहे. या गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं आपण सगळे एकत्रित आलात. बहुतेक यांच्यापैकी प्रत्यक्ष अनुग्रह असलेलेही बरेच असतील आणि अनुग्रहिताचे वंशजही बरेच असतील. की आम्हाला पाचलेगावकर महाराजांचा गुरुमंत्र नाही, परंतु माझ्या वडिलांना त्यांचा गुरुमंत्र आहे. माझे वडील त्यांच्या सहवासामध्ये होते. महाराज खूप वाचन करायचे. खूप भाषणामधल्या वक्तृत्वात तर आम्ही काही ज्ञानाबद्दल बोलू शकत नव्हतो, कारण ते जे काय ज्ञान सांगत होते ते काही कळायचं वय नव्हतं. परंतु श्रोत्यांना खिळवून ठेवायची त्यांची शक्ती होती. फार गमती जमतीनं बोलायचे. जेव्हा घरादाराचा त्याग केला आणि जेव्हा सगळीकडे संचार केला, मोहनदादांनी चरित्रामध्ये लिहिलं आहे की मध्य प्रदेशातल्या एका अत्यंत रमणीय स्थळी त्यांनी 12 वर्ष 14 वर्ष एकांतामध्ये तप केलं, तापवून घेतलं. एक लक्षात घ्या, तप म्हणजे तापवणे. आपण सगळ्यांनी स्वतःला थोडंसं तापवून घ्यावं. महाराजांच्या आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं असा विचार करावा की आपण स्वतःला थोडं तापवून घ्यावं. यांनी स्वतःला भाजून घेतलेलं असतं या संतांनी. तापवणं तर बाजूला राहिलं. बरोबर आहे का रे बाबा? बरोबर आहे का? हां, एक साधा प्रश्न विचारतो. आपण आता पोळ्या खाणार आहोत, कदाचित पोळी असेल ना, आहे की नाही? पोळी कशाची बनते? नक्की
आमच्या मराठवाड्यात गव्हाची बनते, तुमच्या पुण्यामध्ये कशाची बनते? गव्हाचीच बनते. मग गहू खाल्लं तर काय होतं? गहू खावं नाही नाही म्हणले, गहू पचत नाहीत. मग काय करा म्हणले, गव्हाचं पीठ करा, पीठ खा. म्हणले पिठाला काही चवच नसतीये. बरं मग काय करावं? त्याचा उंडा करावा, उंडा खा. उंडा कुठं खात असतात का? मग काय करावं? त्याला आकार द्यावा. बरं आकार दिल्यावर मग खा. नाही, शेवट काय सांगितला की त्याला भाजा. असं उलथं पालथं सगळं करून त्याला भाजा. भाजल्याशिवाय गहू पचत नाही, तर भाजून घेतल्याशिवाय मनुष्य समाजाला कसा पचल हा प्रश्न स्वतःला विचारा. भाजून घेतल्याशिवाय पचत नाही. संत चला म्हणतात. पाचलेगावकर महाराज काय करायचे? एखाद्या गावात जायचे, असं भर चौकामध्ये उभं राहायचे आणि म्हणायचे चला. चला म्हणलं की अख्खं गाव त्यांच्या मागे धावायचं. कारण त्यांच्या चला म्हणण्याला एक भाजलेपणा होता, एक तप होतं, शील होतं. शब्दाला शील असतं, ते शील होतं, चारित्र्य होतं. त्यांनी चला म्हणलं की गाव निघायचं. अरे नुसतं गाव नाही, ते चला चला म्हणत राहिले, लक्षातच आलं नाही सगळं राष्ट्र त्यांच्या मागे उभं राहिलं. आणि सगळं राष्ट्र म्हणायला लागलं की हे चला म्हणत आहेत कारण हे राष्ट्र संत आहेत. सगळं राष्ट्र त्यांच्या मागे चालायला लागलं. आपण जर आपल्या अपार्टमेंटमध्ये चला म्हणून पहा बरं, प्रयोगच करा, संध्याकाळीच करा. गेल्यानंतर अपार्टमेंटच्या बाहेर गार्डन वगैरे असतीच आहे ना, तिथं उभं राहा आणि अपार्टमेंटमधल्या सगळ्या लोकांना म्हणा चला. घरचे तरी बरोबर येतील का ह्याचा काही भरोसा आहे का? ते राष्ट्रसंत होते. असा एक मुद्दा दादांनी फार उत्तम चर्चेला आहे की राष्ट्र प्रथम ही पाचलेगावकर महाराजांची फार तळमळीची भावना होती. आणि त्यांनी त्याचं उत्तर देताना सांगितलं की ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रापेक्षा विश्व मोठं आहे, परंतु ज्याला आईवर प्रेम करता येत नाही, ज्याच्या चित्तामध्ये आईबद्दल वात्सल्य भाव नाही, तो सगळ्या माता भगिनीबद्दल मातृत्वाचा भाव कसा दाखवू शकेल? म्हणून आईवर प्रेम करणं म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणं. राष्ट्रप्रेम म्हणजे आईवर प्रेम आहे. आणि आईवर प्रेम केल्यानंतर मग तो आता विश्वात्मके दैवे म्हणून अवघाची संसार सुखाचा करीनं ही भूमिका घेऊ शकतो. फार तळमळीनं बोलायचे. आणि बोलके संत खूप पाहिले, महाराज बोलके खूप पाहिले, परंतु पाचलेगावकर महाराज कर्मयोगी होते, प्रत्यक्ष कर्म करीत होते. अनाथाश्रम चालवले, आरोग्याश्रम चालवले, श्रमदान चालवलं, माणसाला नीट केलं. संतांचं खरं कार्य जे आहे ना की आपल्याला सरळ करणे, ते त्यांनी केलं. आज तुम्ही सगळेजण त्यांच्या दिव्य स्मृतीनं या ठिकाणी खेचून आलात. हे मोहनराव कुलकर्णी, हे कुलकर्णी वरकर्णी आहेत बरं का, आंतरंगी ते महाराजांचं हृदयच आहेत. म्हणून त्यांचा उल्लेख धर्मभास्कर किरण असा केला जातो. ज्योतीपासून तेज जसं बाजूला करता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या सुदैवानं त्यांचं थोडंफार वाङ्मय माझ्या वाचण्यात येऊन गेलं आहे. प्रत्येक वेळेला मोहनराव तुमचं वाचत असताना कंठ सद्गदित झाला, हृदय भरून आलेलं आहे, डोळ्याला पाणी येतं. हे जे डोळ्यातलं पाणी आहे ना, यांचे मोहनरावचं हे संचारेश्वर चरित्रामृत असो, संचारेश्वर गीता असो, महाराजांवर बोलू काही असो, अहो तुमचं आत्मषटक वाचताना, वाचणं संपल्यानंतर मला माझे डोळे पुसायची माझी मनस्थिती राहिली नाही. हे एवढं जे भावस्पर्शी, हृदयाला पिळवटून टाकणारं अश्रू डोळ्यात येणं सोपी गोष्ट नाही. आणि खरं सांगू, त्या अश्रूचा अभिषेक
म्हणजे खरा रुद्राभिषेक. रुद्र हे रुदनाशी संबंधित शब्द आहे. रुद्राक्ष हा अश्रू, देवाचे अश्रू आहेत. त्यांचं वाङ्मय वाचत असताना जेव्हा माझ्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मला असं वाटतं की आता मला दुसऱ्या कोण्या तीर्थावरचं तीर्थ घ्यायची गरज नाही. ह्या मोहनदादांनी माझ्या काळजातून जे तीर्थ बाहेर काढलं तेच तीर्थ मला पवित्र करील, पावन करील आणि माझं कल्याण करील. हा परिवार महाराजावर प्रेम करण्याचं, महाराजांचं कार्य करण्यासाठीचा आपल्यासाठी लाभलेला अनमोल ठेवा आहे. मग नवीन दादा असोत, मोहनराव असोत, त्या दोघांनाही त्यांच्या कार्याला अनुरूप असं जोडीदार मिळाले. मला ते मोठं भाग्य वाटतं. आणि त्यांनी या ठिकाणी गतवर्षी हा सोहळा केला. मी त्यांच्या भावनेच्या अनुषंगानं आपल्यासमोर एक अंतिम आवाहन ठेवणार आहे. काळजी करू नका. भूक लागायच्या आधी प्रवचन संपवायची मला सवय आहे, कारण मलाच भूक सहन होत नाही. हां, परंतु त्यांनी असं सांगितलं आहे की इथं उपासना मंडळ झालं पाहिजे. एक तारीख ठरवा, एक वार ठरवा. आपल्याला खूप कामं आहेत हे मला माहीत आहे, परंतु जब ऊपर वाले का बुलावा आता है तो सब काम छोड़ के जाते हैं. तिथं कोणी म्हणतंय का थांब यार थोडं प्लीज, एवढी सिरियल माझी होऊ दे, ठरलं तर मग. नाहीतर घरोघरी मातीच्या चुली झालं की मी येते असं म्हणता येतं का? नाही. मग जर मृत्यूला आम्ही मला थोडं कामही म्हणू शकत नाहीत. कोणी म्हणतं का मृत्यूला? मृत्यूला जर मला थोडं काम आहे असं आम्ही म्हणू शकत नाहीत. आता जे मृत्युंजय आहेत त्यांच्यासाठी काम आहे असं कधीही चुकून म्हणू नका आणि एक निश्चित वेळ काढून उपासना मंडळ चालू करा. थोडा आहे, फार नाही. आंघोळ करून भांग पाडून कपडे घालायला आपण जेवढा वेळ देतो, अर्धा पाऊण तास देतो, आरशासमोर आपण जेवढा वेळ देतो त्या वेळेचा विचार करा. मग उपासनेला एवढा वेळ लागतो. आणि उपासनेमध्ये सुरुवात तर कुठून होते की स्थितप्रज्ञ सखा भाषा. कोण आहे स्थितप्रज्ञ? इथून सुरुवात होते. अरे थोडी घुसळण होईल, पहिल्यांदा काही कळणार नाही. मला मान्य आहे की पहिल्यांदा काही कळणार नाही. कळत नाही म्हणून सोडून देऊ नका. तुम्ही म्हणताल तुम्हाला काय लागतं सांगायला, कळत नसल्यावर माणसाचं मन लागत नाही. कळत नाही म्हणून सोडून कसं देऊ नका म्हणालात. कळत नाही म्हणून आम्ही सोडून देतो. पण खरं सांगा, इकडं जो महिला वर्ग बसला आहे त्या महिला वर्गांना माझा एक प्रश्न आहे, पटकन उत्तर द्या कारण वेळ संपत आली आहे. की तुम्ही खरं सांगा, म्हणजे मला मोठ्यानं सांगू नका, पण खरं सांगा, तुम्हाला वाटतंय की नाही की आपल्या मालकाला काही कळत? माझा म्हणून काय त्याला सोडून द्यावं का? मग कळत नाही म्हणून संसार जर सोडायचा नाही तर ऐका, कळत नाही म्हणून जर संसार सोडायचा नाही तर कळत नाही म्हणून उपासना का सोडायची? कारण उपासना त्या 4 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. माझं प्रवचन संपलं, आता काही माझं लक्षात ठेवू नका बोललेलं. 4 गोष्टी करा. एक पहिली गोष्ट, उपासनेला कशाला बोलविलं मला, यांना सगळं माहित आहे. पहिली गोष्ट उपासनेला. आणि दृढता म्हणजे काय? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ. उपासनेला एक उपासना मंडळ करा. मोहनदादांची खूप इच्छा आहे. मी त्यांना नेहमी म्हणत असतो की तुमचं नाव मोहन आहे पण तुमचा मोह सगळ्यांना पडतो. इथं उपासना मंडळ होईल. उपासना करता करता सगळ्यांच्या असं लक्षात येईल की या उपासनेसाठी एक स्थान असावं आणि त्या स्थानामध्ये सदैव माझ्या सद्गुरूची मूर्ती माझ्या समोर असावी. कारण मूर्ती हे कीर्तीचं महाद्वार आहे. आम्हाला माहित आहे की ही मूर्ती आहे.
मूर्तीवर भक्ती करणाऱ्यांना बावळट समजू नका. पूजा करणाऱ्यांना माहीत आहे की ही मूर्ती आहे, पण त्याला हे सुद्धा माहीत आहे की हीच मूर्ती माझ्या कल्याणाचं महाद्वार आहे, मला कल्याणापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून या मूर्ती, एक मूर्ती असावी, एक स्थान असावं. ज्या पाचलेगावकर महाराजांच्या कृपेमुळं आम्हाला एवढे घरं मिळाले, त्या माझ्या गुरुला एक घर असावं, तिथं मी त्यांची स्थापना करावी. देह देऊळी स्थापिन जीवा, तोवरी आसन ठेवा. असं मोहनरावची जी इच्छा आहे की असं इथं व्हावं, इथं होऊ शकतं. पुणे तेथे काय उणे, अशी एक जुनी म्हण होती. पुणे तेथे काय उणे, तर आम्ही म्हणलं की पुणे तिथे काय उणे हे आम्हाला माहीत नव्हतं. पाचलेगावकर महाराजांचे शिष्य एवढ्या संख्येनं जिथं असतात तिथं काहीही उणं नाही. महाराज, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. आज होतील नाही, उद्या होतील. आयुष्यातले श्वास किती शिल्लक आहेत हे माहीत नाही, परंतु हे माहीत आहे की सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य संकल्प तडीला जातील तेव्हा आम्ही कोणी असो नसो, तेव्हा महाराजांचे लेकरं इथं पुन्हा बाळगतील, खेळतील, बागडतील, पुन्हा मांडी घालून बसतील आणि पुन्हा म्हणतील ओम नमो महासिद्धाय स्वाहा, ओम नमो महासिद्धाय स्वाहा, ओम नमो महासिद्धाय स्वाहा. आता तुम्हाला माहीत आहे की महाराज ह्याच्यानंतर पश्यंती जप करून घ्यायचे आहे की नाही. सगळ्याकडून 4 प्रकारच्या वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. वैखरी म्हणजे आत्ता मी जे बोलत आहे ते, मध्यमा म्हणजे मध्यम आवाजात जे बोलत आहात ते, आणि पश्यंती म्हणजे मी बोललेलं मलाच ऐकू यावं. आहा हा, तुका म्हणे येथे मनाशी संवाद, मी बोललेलं मला ऐकू यावं, असा पश्यंतीचा जप असतो. आज या निमित्तानं नवीनरावनी, मोहनरावनी मोठं खेचून मला आणलं. मला माझ्या वडिलांच्या पुण्याईचं या क्षणाला खूप स्मरण होतं की त्यांच्या गोड गळ्यामुळं आणि त्यांच्यावर पाचलेगावकर महाराजांची जी कृपा होती, त्या कृपेमुळं, तो कृपेचा वारसा मला मिळाला. माझी या वडिलाची मिरास तुझी चरणसेवा पांडुरंगा, ही अशी वडिलाकडून आलेली मिराजदारी. पण मी विसरल म्हणून पुन्हा या दोघांनी भावांनी मला इथं खेचून आणलं, माझ्यावर मोठा उपकार केला, सगळं बाळपण आठवलं. त्यानिमित्तानं मला तुमच्याबरोबर थोडासा हितगुज संवाद साधण्याची संधी दिली. त्याच्याबद्दल माझं काही चुकलं असेल तर ते काय आहे की तुम्ही क्षमा करा, आणि जे काही हृदयाला स्पर्शून गेलं असेल ती पाचलेगावकर महाराजांची कृपा अंतःकरणामध्ये जपून ठेवा. प्रवचन वगैरे करणं ही काही माझी योग्यता नाही, अभ्यास नाही. तरीही परंतु आपण महाराजांचीच लेकरं असल्यामुळं एखाद्या लेकरानं थोडा परवचा म्हणून दाखविला असं समजा. दिलेली वेळ संपलीच आहे. 12:20 मी इथं बसलो, आता 12:29 झालेले आहेत. फक्त मला एक स्वप्न तुमच्यासमोर ठेवायचं आहे, आणि त्या स्वप्नामध्ये मी तुमच्याकडून वैखरीनं ओम नमो महासिद्धाय स्वाहा म्हणून घेतलं. तर त्या स्वप्नामध्ये जेव्हा इथं महाराजांचं उपासना मंडळ होईल, महाराजांच्या उपासना मंडळाला जागा उपलब्ध होईल, तिथं महाराजांचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल, आणि त्याच्यानंतर महाराजावर श्रद्धा असलेले, भक्ती असलेले लेकरं इथं येतील आणि ओम नमो महासिद्धाय स्वाहाचा जप करतील. त्यावेळेस कदाचित ज्यांची आयुष्य मर्यादा आहे ते भाग्यवान आहेत, परंतु आयुष्य मर्यादेची चिंता न करता तो आनंद आपल्याला पाहायला मिळावा म्हणून आपण 3 वेळेला, जसं आत्ता ओम नमो महासिद्धाय स्वाहाचा वैखरीनं जप केला, तसा पश्यंतीनं 3 वेळेला, म्हणजे 12चीच क्रम आहे. ठीक आहे, आपण 12 वेळेला करू पश्यंतीनं, आणि मग इथं प्रवचनाला, निरूपणाला माझा विराम देतो. नंतर ते तत्पर आहेतच पुढचं सूचना देण्यासाठी. त्याच्यातली एक सूचना ही देतो, ते देणार आहे तीच देतो, की कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता संकोच असल्यामुळं ते म्हणणार नाहीत, पण मी त्याच्या पुढचं सांगून ठेवतो, महाप्रसाद झाल्यावर जास्त वेळ रेंगाळू नका. मात्र जाताना
उपासनेचा प्रसाद घेऊन जा. माझ्या निरूपणातलं जे काही हृदयाला स्पर्शला असेल ते घेऊन जा आणि इथला महाप्रसाद घेऊन जा. सद्गुरू संचारेश्वर महाराजांची कृपा आपल्या सर्वांचं कल्याण करो अशी प्रार्थना करतो. नामदेव महाराजांनी मोठ्या गोड शब्दामध्ये ही प्रार्थना ठेवली आहे की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची दासा, कल्पनेची बाधा नसो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आता आपण जसे बसला आहात तशामध्येच ताठ बसा, मान पाठ ताठ ठेवा. आपले जे अंगठे आहेत ते अंगठ्याजवळच्या पहिल्या बोटाला दाबून धरा आणि शांत चित्तानं पश्यंतीनं ओम नमो महासिद्धाय स्वाहाचा 12 वेळेला जप करूयात. आपण सगळेजणं इतकी शांतता असावी की हृदयापासून आज गुरुपौर्णिमाच आहे या श्रद्धेनं महाराजांचं स्मरण करीत करीत बंद डोळ्यासमोर या तेजस्वी सत्पुरुषाचं एक दर्शन, आपण दिव्य दर्शन आपण डोळ्यासमोर आणू आणि म्हणू अंतःकरणात मनातल्या मनात पश्यंती ओम नमो महासिद्धाय स्वाहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण. पुढच्या सूचनांसाठी आणि पुढच्या निवेदनासाठी आदरणीय मोहनदादा कुलकर्णी. मोठा भाव ही माझी कल्पना आहे. इतकं विज्ञान महाराजांच्याबद्दल सांगितलं. महाराज नेहमी गोष्ट सांगायची करून तुम्हाला सांगतो की कोणताच मनुष्य असा कसा मोठा होईल, तपश्चर्या केल्याशिवाय काहीतरी केल्याशिवाय मोठा होणार नाही. त्यांनी एक गोष्ट सांगितली ते म्हणतात, जे वडे करतो आपण वडे खातो त्याला हिंदीमध्ये वडे असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? वडे म्हणतात. वडे ते वडे कसे होतात तर रात्रभर ती मुगाची डाळ किंवा कशाची डाळ भिजवावं लागते. थंडगार पाण्यात तिला भिजवतात. ते विचार थंडगार कुरकुर करत राहतं. तेवढ्याने बरा होता का? तेवढं ते बरे झाले का? तेवढ्याने बरे नाही होत. मग दुसऱ्या दिवशी त्याला काटा भरवट्यामध्ये असं आदळतात, तापवतात, हे करतात. मग तरी पण तो बरा झाला का? तरी बरा होत नाही. शेवटी त्याला आकार द्यावा लागतो. त्याला गोल असा आकार द्यावा लागतो. तरी बरा झाला का? नाही, तेवढ्याने नाही होत. मध्ये छिद्र पाडावं लागते आणि नंतर त्याला तेलामध्ये उकळायला टाकावं लागते. तरी पण तो बरा झाला का? तरी नाही होत. सगळं धुसफूस सगळं त्याचं आटोपलं की मग ते वडा बाहेर काढतात. ते होतात वडे. असं आपल्याला जर वडे व्हायचं असेल लक्षात घ्या. काल आम्ही एका संतांचं प्रवचन ऐकलं. त्यांनी सांगितलं की ते म्हणाले जे आपण होतो मोठं ते कोणामुळे होतो? फक्त सद्गुरूमुळे होतो. चित्तस्य शुद्धे कर्म न तू वस्तू बदलते वस्तुस्थिती विचारेनं न किंचित कर्म कोटी मी. तेव्हा सद्गुरूंचा लाभ झाल्याशिवाय मोक्ष भेटणार नाही. तेव्हा म्हणून ही गुरुपौर्णिमा आपण केली आहे. पुढच्या वर्षी अधिक मोठी व्हावी. आता आपण सगळ्यांनी शांत बसून आता विश्वास नके हे म्हणून आणि मग आपण भोजनाला जाऊ शकतो. सुरुवात करा. आता विश्वास नके देवे येणे वाक्यते तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दावे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी गती वाढो. भूता परस्परे जरो मैत्र जीवांचे दुरितांचे किमिरता हो. विश्वस्वधर्म सूर्ये राहो सोजेवांशी रतो देवा प्राणी जात. वर्षते सकल मंगळी ईश्वर निष्ठांची माही आहे. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आदव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषांचे संगमीचे अलांछन. मार्कंडे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोये होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी लोकी. हरिवाद दुर्गे अखंडित आणि ग्रंथोपही. एक मने श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो. ये
ज्ञानदेव सुखिया झाला, येणे मरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. मुक्तेश्वर महाराज की जय. सद्गुरु संचारेश्वर महाराज की जय. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. अरे वा, लगेच त्यांनी बोलावलं आपण तिकडे जाऊ. म्हणा होतं ब्रह्मयोतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. हरि अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नव्हे, म्हणजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर. संचारेश्वर जय करुणाकर, तूच मला आधार निरंतर. प्रेमळ दृष्टी मजवरी वळता, सरेल अवघे जीवन चिंता. संचारेश्वर जय करुणाकर, तूच मला आधार निरंतर. प्रेमळ दृष्टी मजवरी वळता, सरेल अवघे जीवन चिंता. कृपा कटाक्षे तव गुरुराया, मोहक माया जाई विलया. कलिशक्तीचा अवघा जोर, तू दिसता होई कमजोर. धाव धाव दे तू गुरुमाई, चारी मुक्ती तुझे पायी. पाच लगावे जन्माघेशी, पांडे कुळते पावन करशी. राजा राम पंत कृष्णाय, फळता त्यांची दत्त पुण्याय. स्वामी माधवाश्रम घरी येती, भविष्य त्यांना सांगून जाती. उदरी तुमच्या बाळ जो येई, साधू संत वितरागी होई. नसे पुत्र हा मूढ संसारी, देशहिताची आवड भारी. आशीर्वचने सत्याची झाली, गुरु